नमस्कार मित्रांनो, वेलकम टू MPSC पॉइंट. मित्रांनो, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या परीक्षेचे अर्ज करणे सुरू झालेले आहे आणि 5 जानेवारी 2024 दुपारी 2 वाजेपासून तर 25 जानेवारी 2024 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकाल. 25 जानेवारी लास्ट डेट आहे, त्यामुळे जेवढा लवकर तुम्हाला अर्ज करता येईल तेवढा करून घ्यायचा आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवीन कॅन्डिडेट्सने MPSCची प्रोफाईल कशी तयार करायची आणि फॉर्म कसा भरायचा हे सांगणार आहे. तसेच ऑलरेडी जे जुने कॅन्डिडेट्स आहेत की ज्यांची ऑलरेडी MPSCच्या वेबसाईटवरती प्रोफाईल आहे, तर त्यांनी प्रोफाईल एडिट करून फॉर्म कसा सबमिट करायचा आहे हे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलला व्हिजिट करत असाल तर MPSC रिलेटेड सर्व माहितीसाठी तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, MPSC राज्यसेवा किंवा MPSC राजपत्रित संयुक्त सेवा पूर्व परीक्षा 2024चा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला प्रथमतः mpsconline.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. इथे आल्यानंतर बघा, तुम्हाला या पेजवरती यायचं आहे. ही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तिथून तुम्ही येऊ शकतात. त्याआधी मित्रांनो, जाहिरात वाचून घ्यायची आहे. ज्यांना जाहिरात वाचायची नसेल त्यांनी मी ऑलरेडी तयार केलेला व्हिडिओ बघू शकतात. हा व्हिडिओ आहे बघा, याची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ बघून घ्या, तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर होऊन जातील. त्यानंतर बघा, आता 2 कंडिशन्स आहेत. एक म्हणजे ज्यांनी कधीही MPSCचा फॉर्म भरलेला नाही आणि दुसरी कंडिशन म्हणजे ज्यांनी मागच्या वर्षी किंवा मागचा अटेम्प्ट दिलेला आहे तर त्यांनी कसा फॉर्म भरायचा. प्रथमतः आपण बघूया की MPSCमध्ये नवीन अकाउंट तयार करून कसा फॉर्म भरायचा, म्हणजेच नवीन कॅन्डिडेट्सने कसा फॉर्म भरायचा. बघा, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या पेजवरती यायचं आहे. या पेजवर आल्यानंतर न्यू युजर रजिस्ट्रेशन येथे क्लिक करायचं आहे. न्यू युजर रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर ईमेल ID टाकायचा आहे तुम्हाला आणि गेट OTP या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि गेट OTP या बटनावर क्लिक करायचं आहे. आणि इथं जे OTP येतील बघा, ईमेलवरती जो OTP येईल तो इथे टाका आणि मोबाईल नंबरवरती जो OTP येईल तो इथे टाका. त्यानंतर पासवर्ड तुमचा इथं टाकायचं आहे. तुम्ही पासवर्डची स्ट्रेंथ जी आहे ती चांगली असायला पाहिजे, म्हणजे पासवर्ड तुमचा इझिली ॲक्सेसेबल नसावा. कठीण पासवर्ड टाकायचा असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे तुमची जन्मतारीख टाका. मित्रांनो, प्रोफाईल जी आहे ती एकचदा बनवता येते किंवा रजिस्ट्रेशन एकच वेळा करता येतं, त्यामुळे ते काळजीपूर्वक भरा. जर दुसऱ्यांदा करायचं असेल तर तुम्हाला ईमेल ID वगैरे ते झंझटमध्ये पडण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे एकचदा करायचं, चांगलं करायचं. ज्यांचं ऑलरेडी प्रोफाईल असेल त्यांनी ही स्टेप करण्याची गरज नाही, त्यांनी डायरेक्टली लॉग इन करावं लागतं. बघा, डेट ऑफ बर्थ टाकायची. त्यानंतर चाइल्डहुड निकनेम, इथे काहीही एकच नाव तुम्ही टाकू शकतात. हे फक्त सिक्युरिटी पर्पजसाठी आहे. आणि रजिस्टर या बटनावर क्लिक करायचं आहे. रजिस्टर केल्यानंतर तुमची प्रोफाईल किंवा तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होतं. रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा या पेजवरती यायचं आहे. पुन्हा या पेजवर आल्यानंतर तुम्हाला लॉग इन करावं लागेल. मग लॉग इन या बटनावर क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर इथे टाकावा लागेल किंवा ईमेल ID टाकावा लागेल आणि पासवर्ड टाकावा लागेल आणि हा कॅप्चा कोड टाकावा लागेल आणि लॉग इन करावं लागेल. बघा, आता मी इथे मोबाईल नंबर टाकतो, पासवर्ड टाकतो आणि कॅप्चा टाकून लॉग इन करतो. जे नवीन कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी आणि जे जुने कॅन्डिडेट असतील किंवा ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला असेल अगोदरच्या परीक्षांसाठी, त्यांच्यासाठी इथून पुढे प्रोसिजर सेम आहे. त्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करायचं. लॉग इन केल्यानंतर मित्रांनो, तुमच्या पुढे या स्वरूपाचे ऑप्शन येतात, जसे की होम, प्रोफाईल क्रिएशन, ऑनलाईन ॲप्लिकेशन, माय अकाउंट आणि करस्पॉन्डन्स. तर इथे तुम्हाला माय अकाउंटवरती जे ऑलरेडी इथं रजिस्टर्ड असतील त्यांनी माय अकाउंटवरती जाऊन प्रोफाईल अनलॉक करायची आहे. आणि ज्यांना प्रोफाईल बनवायची असेल त्यांनी म्हणजे ज्यांचं नवीन इथं रजिस्ट्रेशन असेल त्यांनी प्रोफाईल क्रिएशनवर क्लिक करायचं आहे. सोप्या भाषेमध्ये सांगतो, ज्यांनी आत्ताच रजिस्ट्रेशन केलं असेल त्यांनी प्रोफाईल क्रिएशनवर क्लिक करायचं आहे. आणि ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं आहे, ऑलरेडी फॉर्म काही भरलेले आहेत, तर त्यांनी माय अकाउंटवर जायचं आहे. माय अकाउंट या सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाईल अपडेट करायची आहे. प्रोफाईलमध्ये ज्या काही डिटेल्स अपडेट करायच्या असतील त्या तुम्ही इथून करू शकता. सो अपडेट ऑर अनलॉक प्रोफाईलवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या ईमेलला एक OTP येईल आणि मोबाईल नंबरला एक OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे. बघा, MPSCचा ईमेलवर येणारा जो OTP असतो तो स्पॅम फोल्डरमध्ये येत असतो, त्यामुळे ते फोल्डर चेक करायला विसरू नका. दोघंही OTP टाकून झाल्यानंतर व्हेरीफाय OTP या बटनावर क्लिक करायचं. जर इथं ग्रीन सिम्बॉल आला तर OTP आपण व्यवस्थित टाकलेला आहे समजायचं. बघा, दोघे ठिकाणी जर ग्रीन सिम्बॉल आला तर ठीक आहे. सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे.
सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर प्रोफाईल क्रिएशनचं तुमचं फोल्डर जे आहे ते ओपन होतं। यामध्ये नवे कॅन्डिडेट तसे जुने कॅन्डिडेट यांच्या सर्वांसाठी सेम प्रोसिजर आहे। प्रोफाईल कशी क्रिएट करावी हे तुम्हाला इथून कळणार आहे। प्रोफाईल संपूर्णपणे क्रिएट केल्यानंतर तुम्हाला फॉर्मसाठी अप्लाय करावं लागतं। अप्लाय केल्यानंतर पेमेंट करावं लागतं। पेमेंट केल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिट होत असतो। बघा आता मी तुम्हाला स्टेप 1 टू स्टेप 6 इथपर्यंत सर्व माहिती काळजीपूर्वक आणि सोप्या पद्धतीने सोप्या भाषेमध्ये सांगतो, जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना कुठलीही अडचण येणार नाही। बघा पहिला आहे ते आधार डिटेल्स। आर यू होल्डिंग ॲन आधार कार्ड, म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड आहे का। आधार कार्ड सर्वांकडे असतं, त्यामुळे यस करून तिचा आधार नंबर टाकायचा आणि तुमचं इंग्रजीमध्ये नाव टाकायचं आहे जे की तुमच्या आधार कार्डवर असतं। त्यानंतर खाली आल्यानंतर पर्सनल डिटेल्स इथे टाकावे लागतात। सरनेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम टाका, म्हणजे तुमचं आडनाव, तुमचं नाव आणि तुमच्या वडिलांचं नाव। पूर्ण नाव इथे इंग्रजीमध्ये टाकावं लागतं आणि इथं मराठीमध्ये टाकावं लागतं। जे नाव तुम्ही इंग्रजीमध्ये टाकाल ते ॲटोमॅटिकली मराठीमध्ये येऊन जातं, पण जर मराठीमध्ये काही मिस्टेक होत असेल तर तुम्ही त्याला करेक्ट देखील करू शकतात। त्यानंतर इथं मदर्स नेम टाकायचं, डेट ऑफ बर्थ टाकायची तुमची, जेंडर टाकायचं, मोबाईल नंबर टाकायचा, ईमेल ID टाकायचा आणि मॅरिटल स्टेटस टाकायचं, म्हणजे अनमॅरिड किंवा मॅरिड असेल तर ते। त्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन आणि मदर टंग मराठीच टाकायची आहे। आपल्याला ऑप्शन्स येतात बघा, वेदर युअर नेम इज चेंज ऑर अपडेटेड आफ्टर 10th, म्हणजे 10वी नंतर तुमचं नाव किंवा लग्नानंतर तुमच्या नावात बदल झालेला आहे का। तर ज्या महिलांचा विवाह झालेला असेल तर त्यांच्याकडे जर व्हॅलिड सर्टिफिकेट असेल नाव बदलण्याचं किंवा नेम चेंजचं, तर ते इथे यस करायचं आहे। यस केल्यानंतर तुमचं नंतरचं नाव तुम्हाला इथे टाकावं लागतं। बघा यस जर केलं तर फुल नेम इन इंग्लिश ओनली, म्हणजे इंग्रजीमध्ये तुम्हाला तिथं नाव टाकावं लागतं। त्यानंतर तुम्हाला मराठी वाचता लिहिता आणि बोलता येते का, इथं यस 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 करायचं आहे तिघही ठिकाणी। त्यानंतर फिजिकल मेजरमेंट तुम्हाला इथे टाकावे लागतात। हाईट किती आहे, वेट किती आहे, चेस्ट किती आहे आणि इन्फ्लेटेड चेस्ट म्हणजे छाती फुगवून तुमची किती सेंटीमीटर होत असते, तर हे व्यवस्थित टाकायचं आहे। बघा जे काही DYSP पोस्ट आहे त्यासाठी चेस्ट मेजरमेंट आपल्याला 84 सेंटीमीटर मिनिमम लागत असतं आणि अदर पोस्टसाठी 79 सेंटीमीटर आहे आय थिंक। सो ते एक वेळा क्लिअर करूनच इथे चेस्ट तुम्ही भरायची आहे आणि तुमची चेस्ट एवढी भरली पाहिजे तेव्हाच तुम्ही तिथे टाकायची आहे। पुढे आपल्याला कास्ट किंवा कॅटेगरी डिटेल्स टाकायचे आहे। बघा इथे तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट करू शकतात तुमची। इथं अनरिझर्व, SC ST DTA NTB NTC सर्व कॅटेगरी दिलेले आहेत आणि ते सिलेक्ट करून तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरती जो नंबर असतो तो नंबर तुम्हाला इथे टाकावा लागतो। तो नंबर टाकल्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमचं कास्ट सर्टिफिकेट इश्यू झालेलं आहे ते इश्यू इन डिस्ट्रिक्ट इथे टाकावा लागतो। त्यानंतर कोणत्या तारखेला इश्यू झालेला आहे ती देखील तारीख इथे टाकावी लागते। नॉन क्रिमिलियर आहात का, हो, आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटचा नंबर, त्यानंतर कधी इश्यू केलं, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे का, व्हॅलिडिटी सर्टिफिकेटचा नंबर आणि कधी इश्यू केलं, तर ह्या डिटेल्स तुम्हाला काळजीपूर्वक भरायच्या आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जेव्हा केलं जातं तेव्हा याच्याशी मॅच केल्या जातात। त्या सर्व डिटेल्स टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथं पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीज डिटेल्स दिसतील। सो तुम्ही जर डिसॅबिलिटी असेल तुम्हाला कुठली तर यस करायचं आहे, नसल्यास नो करायचं आहे। जर डिसॅबिलिटी सर्टिफिकेट असेल तर यस करू शकतात तुम्ही आणि इथं नो ठेवायचं आहे जर नसेल तर। त्यानंतर तुम्ही स्पोर्ट पर्सन आहात का, इथे यस और नो असे 2 ऑप्शन्स आहेत, त्यामुळे असेल तर यस, नसेल तर नो करा। एक सर्व्हिसमॅन आहात का, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे एम्प्लॉई आहात का, BMCचे एम्प्लॉई आहात का, बेस्टचे एम्प्लॉई आहात का, डोमेसाईल डिटेल्स ते टाकावे लागतील। त्यानंतर इथे डोमेसाईल डिटेल्स तुम्हाला टाकावे लागतील आणि जर तुम्हाला तुमच्या रिझर्व कॅटेगरीमधून अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट असलं पाहिजे महाराष्ट्राचं, तेव्हाच तुम्ही रिझर्व कॅटेगरीमधून कन्सिडर केल्या जाता। नसेल तर तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येईल, त्यामुळे ओपनमधून कन्सिडर होण्यापेक्षा तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट असायला हवं आणि सर्वांकडे असतात जनरली। ॲडिशनल रिझर्वेशन तुम्हाला हवं असेल जसं की प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थक्वेक अफेक्टेड, ग्रॅज्युएट पार्ट टाईम एम्प्लॉई, तर तुम्ही इथे यस करू शकतात, नसल्यास नो करा। त्यानंतर ऑर्फन असाल तर इथे यस करा, नसल्यास नो करा। हे व्यवस्थित भरायचं आहे, ऑर्फन असल्यास काळजीपूर्वक भरायचं आहे। त्यानंतर सेव्ह करायचं आहे। सेव्ह केल्यानंतर एक पॉपअप येईल बघा ग्रीन कलरचं, पर्सनल इन्फॉर्मेशन सेव्ड सक्सेसफुली, म्हणजे तुमची पर्सनल माहिती जी आहे ती सेव्ह झालेली आहे। त्यानंतर स्टेप 2 कडे जायचं आहे। स्टेप 2 कडे गेल्यानंतर तुम्हाला इथं 2 ऑप्शन्स आहेत, एक म्हणजे परमनंट ॲड्रेस आणि दुसरं म्हणजे करस्पॉन्डन्स ॲड्रेस, म्हणजे तुमचा कायमचा पत्ता काय आहे आणि तुम्ही सध्या राहता तो पत्ता कोणता आहे हे तुम्हाला इथे टाकावं लागतं। मग इथं ॲड्रेस लाईन ज्या आहेत त्या टाकायच्या आहे 1 2 3, तुमचं स्टेट टाकायचं आहे, डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे, पिनकोड टाकायचं आहे, इझी आहे आणि सेव्ह करायचं आहे। 3 वरती जम्प घ्यायची आणि इथं बघा
ऑदर डिटेल्स जसं की तुमच्या विरुद्ध काही केस वगैरे आहे का किंवा कोर्टमध्ये काही पेंडिंग प्रकरणे वगैरे आहेत का, इथं सगळं तुम्हाला यस नो या फॉर्मॅटमध्ये उत्तर द्यायचं असतं. तर सर्व ऑप्शन्स नो करायचे आहे. जर काही असेल तर तुम्ही इथे यस करू शकतात आणि सेव्ह करायचं आहे. सेव्ह झाल्यानंतर हे पॉपअप बघायचं बघा आणि पुढच्या स्टेपवरती जायचं आहे. स्टेप 4 आहे बघा आता तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशनची किंवा क्वालिफिकेशन डिटेल्स टाकण्याची. मग इथे तुमची 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन MSc सर्टिफिकेट या स्वरूपाचे डिटेल्स तुम्हाला भरावे लागतात. अगदी इझी आहे, त्यामुळे काळजीपूर्वक भरून घ्यायचं आहे. बघा डिटेल्स भरताना पहिल्यांदा तुमचं 10वीच्या डिटेल्स टाकायचे आहे, नंतर 12वी म्हणजे बघा SSC, त्यानंतर HSC, त्यानंतर ग्रॅज्युएट, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन आणि नंतर सर्टिफिकेशन्स वगैरे टाकू शकतात. टायपिंग सर्टिफिकेट वगैरे इथे तुमच्याकडे असेल तर ते टाकून द्यायचं. बघा आता मी तुम्हाला एक डिटेल्स इथे कशी अपडेट करायची ते सांगतो. समजा इथं आपण ही पोस्ट ग्रॅज्युएट MCOMची पोस्ट किंवा डिटेल जे आहे ते एडिट करूया. एडिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं बघा आणि इथं पोस्ट ग्रॅज्युएशन सिलेक्ट करायचं किंवा तुम्ही इथं कोणतेही SSC HSC सिलेक्ट करू शकता ज्या स्वरूपामध्ये मी तुम्हाला भरण्याचं सांगितलं. नेम ऑफ क्वालिफिकेशन तुम्ही तुमचं जे क्वालिफिकेशन असेल ते टाकू शकतात. स्ट्रीम इथं सिलेक्ट करायची. स्ट्रीम सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं स्टेट सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर कोणत्या युनिव्हर्सिटी किंवा बोर्डमधून तुम्ही ते कंप्लीट केलं ते इथे टाकायचं आहे. क्वालिफिकेशन स्टेटस बघा, जर तुम्ही पास झालेले असाल तर पास टाकाया आणि जर तुम्ही 3rd इयरला असाल ग्रॅज्युएशनच्या तर इथे अपियर टाकू शकतात आणि जर तुमचं कंप्लीट झालं असेल तर पास टाकायचं आहे. पास. ओके. सो डेट ऑफ क्वालिफिकेशन कंप्लीशन म्हणजे तुमचं कधी कंप्लीट झालं ती डेट तुमच्या मार्कशीटवरती असते ती इथे टाकायची आहे. बघा क्वालिफिकेशन कंप्लीट झाल्याची डेट टाकल्यानंतर तुम्हाला इथे अटेम्प्ट्स फिल करावे लागतील. बघा जर तुम्ही एकाच अटेम्प्टमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन किंवा तुमचं जे इयर असेल ते क्लिअर केलं असेल तर एक अटेम्प्ट इथे टाकायचं आहे आणि तुम्हाला पर्सेंटेज किंवा CGPA किती मिळालेला आहे ते इथे टाकायचं आहे. तर बघा इथे आपण CGPA एंटर केलेला आहे आणि नंबर ऑफ अकॅडमिक मंथ तुम्ही इथं 24 टाकू शकतात, कारण इथं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे तर 24 महिने टाकू शकतात. जर 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन असेल तर 36 महिने टाका. 12वी असेल 10वी असेल तर 12 महिने टाकू शकतात. आता हे पर्सनली मी सांगत आहे, तुम्ही त्यावरती रिसर्च करू शकतात, पण मी खूप रिसर्च केलेली आहे आणि बरेच जण हेच महिने इथे टाकत असतात. सो हे अपडेट करायचं आहे. अपडेट केल्यानंतर तुम्ही इथे ॲज इट इज तुमचं 10वी 12वीचं टाकू शकतात आणि सेव्ह करायचं आहे. सेव्ह करून झाल्यानंतर पुढे स्टेप नंबर 5 वरती जम्प करायचं आहे. स्टेप नंबर 5 मध्ये तुमच्याकडे कोणता एक्सपिरियन्स आहे का असं आपल्याला विचारतात. सो यस असेल तर यस करा आणि नसल्यास नो करा. एक्सपिरियन्स जर असेल तुमच्याकडे तर इथे तुमचं एम्प्लॉई प्रेझेंट आहात किंवा ऑलरेडी एम्प्लॉईड होते पास्टमध्ये, सो ते डिटेल्स तुम्हाला इथे भरावे लागतील. आपल्या कंडिशनमध्ये नो करायचं आहे आपल्याला आणि सेव्ह करायचं आहे. सो अशा प्रकारे तुमची प्रोफाईलच्या 5 स्टेप इथे कंप्लीट झालेल्या आहेत. आता लास्ट स्टेप आहे ती म्हणजे फोटो अपलोड किंवा सिग्नेचरची. बघा आता जे फोटो अपलोड आहे किंवा सिग्नेचर आहे त्याविषयी थोडी डिटेल्स मी तुम्हाला सांगतो. तर नेम ऑफ द फोटो अँड सिग्नेचर शुड नॉट कंटेन स्पेशल लेटर्स. म्हणजे तुम्ही जे फोटो अपलोड करणार आहात त्यामध्ये काही स्पेशल त्यांचं रिनेम करताना स्पेशल लेटर्स किंवा काही असं असलं नको पाहिजे. आणि इमेज साईज अपलोडेड शुड नॉट एक्सीड 50 KB. म्हणजे तुमची जी इमेज साईज असेल ती 50 KBच्या आतच असावी. आणि इथं विड्थ दिलेली आहे पिक्सेल्समध्ये, ती इथे तुम्ही बघू शकतात. फोटो विथ बिटवीन 125 to 130 पिक्सेल्स अँड फोटो हाईट बिटवीन 150 to 170 पिक्सेल्स. आणि सिग्नेचर जी आहे त्याचे देखील पिक्सेल्स दिलेले आहेत. पिक्सेल्स तेवढे महत्त्वाचे नाही, पण ही साईज बघा 50 KBच्या आतच तुमचे इमेज असायला हवी. सो इथे चूज फाईल करून तुम्हाला फोटो अपलोड करण्याचा ऑप्शन, त्याचप्रमाणे चूज फाईल करून सिग्नेचर देखील तुम्हाला अपलोड करता येणार आहे. तर अपलोड झाल्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करून इथं आय हिअर बाय हे जे आहे तिथं टिक करायचं आहे. टिक केल्यानंतर सबमिट अँड लॉक प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे. बघा आता ही प्रोफाईल जी आहे ती तुमची फायनल सबमिट असेल. यानंतर जर तुम्हाला पुन्हा प्रोफाईल एडिट करायची असेल तर पुन्हा अनलॉक करावे लागेल, त्यासाठी OTPs टाकावे लागतील. त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक आपली प्रोफाईल अपडेट झालेली आहे किंवा नाही पुन्हा चेक करून तुम्ही कन्फर्म करू शकता. बघा प्रोफाईल लॉक झाल्यानंतर सबमिटेड अँड लॉक सक्सेसफुली असा मेसेज येतो. सो हा तुम्हाला आला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे, तुमचं अकाउंट जे आहे ते पूर्णपणे तयार झालेलं आहे, रेडी झालेलं आहे. तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये जाऊन ज्या कुठल्या परीक्षेचा फॉर्म भरायचा असेल तो इथे बघायचा आहे. बघा खाली स्क्रॉल करायचं डायरेक्टली आणि इथे तुम्हाला दिसेल महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024. याच्या बाजूला जे व्ह्यू बटन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे.
त्यानंतर तुम्ही या पेजला याल बघा, वर स्क्रॉल करायचं आहे, इथं चेक इलिजिबिलिटीचा एक ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे। चेक इलिजिबिलिटीचा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही कोणकोणत्या पोस्टसाठी इथे इलिजिबल आहात तुम्हाला दिसेल बघा। DY डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज टेक्निकलसाठी इथं इलिजिबल दाखवत नाही, कारण पोस्ट ग्रॅज्युएट क्वालिफिकेशन विथ एनी सब्जेक्ट असं इथे मेन्शन केलेलं आहे, पण क्वालिफिकेशन नसल्यामुळे ते आपल्याला दाखवत नाही। आणि अदर पोस्टसाठी देखील तुम्ही जर इलिजिबल असाल तर इथे ग्रीनमध्ये दिसलं पाहिजे, नसाल तर इथं रेडमध्ये दिसलं पाहिजे। बघा आता तुम्हाला काय करायचं आहे, हे झाल्यानंतर सिलेक्ट द पोस्ट यू विश टू अप्लाय, बघा इथे दिलेलं आहे सिलेक्ट द पोस्ट यू विश टू अप्लाय, म्हणजे तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे हे इथे टिक करायचं आहे। बघा इथल्या ज्या पोस्ट आहेत त्या सर्वच महत्त्वाच्या पोस्ट आहेत, त्यामुळे सर्व टिक करायला विसरू नका। जर इन केस फ्युचरमध्ये प्रेफरन्स देताना किंवा मेन्सचे फॉर्म भरताना आपल्याला एखादा पदाच्या जागा वाढल्या तर आपल्याला प्रॉब्लेम यायला नको। आणि बऱ्याच जणांचे क्वेश्चन असतात की यामध्ये डेप्युटी कलेक्टरच्या जागा नाहीत वगैरे, त्या जर जागा आल्या तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईलच, म्हणजे इथं जरी नाही टिक केलं गेलं तरी तुम्ही त्यासाठी पात्र। तर तुम्हाला प्रेफरन्स इथं देऊ शकतात, तुम्ही हे वर खाली करू शकतात। ओके, सो वर खाली करण्याचे इथे ॲरोज आहेत, त्या ॲरोजवरती सिम्पली क्लिक करून तुम्ही प्रेफरन्स देऊ शकतात। इथे ॲक्च्युली सर्व पोस्ट ज्या आहेत त्या व्यवस्थित लावलेल्या असतात, म्हणजे वरती क्लास 1च्या आणि खाली क्लास 2च्या, तुम्ही त्यामध्ये बदल देखील करून ते अप्लाय करू शकतात। त्यानंतर अप्लाय या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। अप्लाय या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बघा सिलेक्ट एक्झामिनेशन सेंटर फॉर युअर चॉईस, म्हणजे तुमच्या एक्झामिनेशन सेंटर तुम्हाला कोणतं हवं आहे ते इथे निवडा। मग तुमचं जिल्ह्याचं ठिकाण तुम्हाला इथे निवडावं लागेल, किंवा तुम्ही पुण्याला अभ्यास करत असाल तर पुण्याचं निवडू शकता। बघा एक्झामिनेशन सेंटर निवडल्यानंतर इथे डिक्लेरेशन आहे त्यावरती टिक करायचं आहे। टिक केल्यानंतर तुम्हाला इथं लोकेशन तुमचं टाकायचं आहे की ज्या लोकेशनवर तुम्ही फॉर्म भरत आहात। लोकेशन टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथं सबमिट अँड पे फीज या बटनावर क्लिक करायचं आहे। बघा आता फी पे करण्याचे दोन मेथड्स आहेत, एक म्हणजे चलन पेमेंट आणि दुसरं म्हणजे ऑनलाईन पेमेंट। सो ऑनलाईन पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करून SBI इथे सिलेक्ट करून आपण ओके करूया। ओके केल्यानंतर मित्रांनो या स्वरूपाचं पेज तुमच्या समोर येईल, आणि या स्वरूपाचं पेज आल्यानंतर बघा आता मी सांगतो ती प्रोसिजर काळजीपूर्वक करायची आहे, जेणेकरून तुमचं पेमेंट फेल होणार नाही। मित्रांनो सध्या तरी इथे फक्त डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट करण्याचा ऑप्शन आहे। इन केस फ्युचरमध्ये जर इथे UPIचा ऑप्शन आला तर तिथूनच तुम्ही पेमेंट करू शकतात। इथं कार्ड नंबर, एक्सपायरी डेट टाकल्यानंतर कार्ड होल्डर नेम टाकून पे नाव या बटनावर क्लिक करायचं आहे। पे नाव या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलला एक OTP येईल, तो OTP इथे एंटर करायचा आणि पेमेंट सक्सेसफुल होऊन जाईल। तर मित्रांनो पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या प्रोफाईलमध्ये येऊन माय ॲप्लिकेशन्समध्ये स्टेटस चेक करायचं आहे। फीज पेड असं ग्रीन कलरमध्ये दिसत असेल म्हणजेच तुमची फी पे झालेली आहे, आणि इथूनच तुम्ही तुमची पेमेंट स्लिप आणि फॉर्म देखील डाउनलोड करू शकतात व्ह्यू या बटनावर क्लिक करून। फॉर्म वगैरे डाउनलोड करण्याची गरज नाही, कारण हॉल तिकीट देखील तुमच्याच प्रोफाईलमध्ये येत असतं, तिथूनच तुम्ही ते डाउनलोड करू शकता। बघा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अगदीच फॉर्म स्टेप बाय स्टेप कसा भरायचा, काळजीपूर्वक कसा भरायचा हे सांगितलेलं आहे, आणि तुम्ही देखील हा व्हिडिओ बघून तुमचा फॉर्म भरू शकतात। कुठलीही मिस्टेक करू नका, कारण मिस्टेक पुन्हा करेक्ट करता येत नाही। काही मिस्टेक झालीच, तुम्ही फी पेमेंट देखील केलं तर तुम्हाला फॉर्म कॅन्सल करून पुन्हा भरावा लागतो, पण त्यासाठी पेमेंट पुन्हा करावं लागतं, म्हणून शक्यतो मिस्टेक टाळायची आहे। तुम्हाला फॉर्मबद्दल काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकतात, हेल्प झाली असेल तर नक्की लाईक करा। आजच्या व्हिडिओसाठी एवढेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग।